केले, हावरी दान केली पाहिजे. काय दान केली पाहिजे? आपली हावरीची गाठ कधी आहे? सक्रातीला. आणि तिळाची ना आपली हावरीन तिळी एक का दोन? फक्त आड बोलायचं, तुम्हाला सुधारलं नाही पाहिजे. तुम्ही अजून सांगितलं कथा झाल्यावर सांगता का कालच्या प्रश्नाचं? हातपा चेअरमन तर म्हणते कोणता प्रश्नच विसरले. चला, नंदबाबांनी 7 तिळाचे ढेक दान केले, वस्त्र अलंकार नंदबाबांनी दान केले. याच्यात आपल्या मुद्द्याचं काय आहे जरा ऐका. कालेन स्नान. व्यास महर्षी किंवा शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा जमीन आणि पाणी काल गतीनं स्वच्छ होतं. जमीन आणि पाणी हे कालगतीनं स्वच्छ होतं. शरीर स्नानानं स्वच्छ होतं, पवित्र नाही होत बरं का. शब्दाला अंडरलाईन करत चला. शहाणी शहाणी माणसं, स्नानानं शरीर पवित्र होत नाही, स्वच्छ होत. तपश्चर्येने इंद्रिय शुद्ध होतात. तपश्चर्या जर केली तर काय शुद्ध होतं? इंद्रिय शुद्ध होतात. तपाशिवाय नाही. आता हे वैकुंठवासी आम्ही रोज म्हणतो, तुम्ही ऐकताय. ज्ञानोबरायांनी हरिपाठात सांगितलं, जर तुम्हाला वैकुंठवासी व्हायचं असेल तर तुम्हाला तप करावं लागेल. असंच म्हणले ना हरिपाठात. हीच खरी मजा आहे हरिपाठाची. तपाचे सामर्थ्य तपिन्न लामोप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. याचा अर्थ तुम्ही कथाकाराबरोबर तुमची बुद्धी घेऊन चालत नाही. सरळ निकष आहे. प्रवास फक्त ड्रायव्हर करत नाही, त्याच्याबरोबर आपण प्रवास केला पाहिजे. दिंडी चालकानं दिंडी चालवली नाही पाहिजे, बाकीच्यानं त्याच्याबरोबर त्या वृत्तीनं चाललं. हे सरळ आहे. भजन एकट्यानं न गावं, त्या भजनामध्ये सगळे हे ताल स्वर लय ज्यावेळेस एक होतं ना, म्हणून श्रोताना बघता एक झाला पाहिजे. आपला घोटाळा काय? जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. 70 वर्षाची आजी नातवाला घेऊन पैठणला शेष्टीला गेली. नातू हरवला. तिनं पोलीस चौकीमध्ये तक्रार दिली, माझा नातू हरवला. पोलिसांनी सांगितलं, आजी आम्ही माईकवर पुकारतो, तुम्ही पलीकडे बसा. आजी पलीकडे बसली. पोलिसांनी माईकवर बोलायला सुरुवात केली. लाखो लोकांच्या गर्दीमध्ये सुद्धा त्या आजीचे कान फक्त माईकचाच आवाज ऐकत होते, बाकीचं तिला ऐकू येत. याला म्हणायचं सर्वांगाचे कान. आपले सर्वांगाचे कान आहेत का? आपले कानाचे सर्वांग. तपाचे सामर्थ्य तपिन्न लामोप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तपाशिवाय नाही. तपश्चर्येने इंद्रिय शुद्ध होतात. धुतल्यानं वस्त्र शुद्ध होतं. धुतल्यानं वस्त्र शुद्ध होतं. दानानं धन आणि धान्य शुद्ध होतं. फक्त सत्पात्री द्या. ज्याला धन शुद्ध करायचं ना, ज्याला धान्य शुद्ध करायचं, आपल्यातलं कुणाला तरी थोडं देत जा बरं का. आपल्यातलं थोडं तरी, आपण ग्रस्ती सगळे, आपल्यातलं थोडं तरी दुसऱ्याला दिलं पाहिजे. थोडं तरी, नका जास्त देऊ. तिन्ही आश्रमाला जेव घालण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. कुणावर? वानप्रस्थी, ब्रह्मचारी आणि संन्यासी या तिन्ही आश्रमाला जेव घालण्याची जबाबदारी ग्रस्ती आश्रमावर आहे. फक्त दुर्दैव अलीकडे एक झालं, ग्रस्ती माणसं पाहिजे त्या पद्धतीनं आता तशी वागत. ही जी मंडळी आहे ना, ज्या आजींच्या स्मरणार्थ आपण इथं, हे रस्त्यानं चालणाऱ्याला हाका मारून चहा पाजत होती, जेव घालत होती. आपण आता आपण म्हणजे ज्यांना त्यांना समजून घ्या, शर्टात डोकं घाला ज्याचं त्याच.
ही जुनी माणसं आहे ना महाराज. परिस्थिती कोणाची कशी हा स्वतंत्र विषय आहे, पण ग्रस्ती माणसाचे तुम्हाला एक सांगू का, दिल्याशिवाय मिळत नाही बरं का. माझं नाही पटत तुम्हाला, चला ना परत एकदा हरिपाठा, चला परत एकदा हरिपाठा. पुराव्याशिवाय बोलायचं नाही, दिल्याशिवाय मिळत नाही. दिल्याशिवाय मिळत नाही, ज्ञानोबरायांची भाषा आहे. तपे विण दैवत दिदल्या विण प्राप्त, भुजे विण हित कोण सांगे. स्वार्थ साधून परमार्थ हाही एक वर्ग आहे. स्वार्थ साधून परमार्थ हाही एक वर्ग आहे. निव्वळ परमार्थ हाही एक वर्ग आहे, आणि परमार्थातूनही स्वार्थ हाही एक वर्ग आहे. ते भाष्य तुम्ही तुमचं करा आता घरी गेल्यावर. टप्पे किती पाडता येतील. शूलपाणीच्या जंगलामध्ये रात्री 8:15 वाजता आम्ही 4 परिक्रमावासी एका जीर्ण झालेल्या झोपडीपुढे गेलो. कौलारू झोपडी, कडेनं बांबूची लावलेली, ती त्याला तट्टे म्हणतात. वर कौलारू ते बळत अशी ठेवलेली, आणि 8:15 वाजता सहज आरोळी दिली नर्मदे हर. आदिवासी महिला बाहेर आली. सर्व माता माऊलींची क्षमा मागून बोलतो. कपड्याच्या बाबतीत जरा महाराष्ट्रातला नंदुरबार जिल्हा आहे, त्या शूलपाणीच्या जंगलात एकदा जा. ज्यांची कपड्याविषयी तक्रार नाही इथं, त्यांनी एकदा तिकडे जा. तिथल्या महिलांची वेशभूषा पहा. साडी नाही मायबाप त्यांना. महाराष्ट्रातलाच नंदुरबार जिल्हा आहे. ती महिला बाहेर आली, तिनंही नरमध्ये हर केलं. म्हटलं माताजी हमें रुकना है. बाबाजी जानवर के पास सोना पडेगा. घरच तेवढं. दारात 2 गाया शेळ्या बांधलेल्या, त्याला केलेलं गवताचं ते गोठा, आणि तिनं सांगितलं बाबाजी जानवर के पास सोना पडेगा. आम्ही सांगितलं हम घर में अंदर नाही आत. आणि एक ऐका, तुम्हाला रुचेल पचेल मला ज्ञात नाही, पण नर्मदा परिक्रमा किंवा पंढरीची वारी करताना वारकऱ्यानं कोणाही ग्रस्तीच्या घरात जाऊ नये. अंगणात किती वेळ राहा. वारी सुद्धा तेवढंच पुण्य देते, आणि परिक्रमा ही तेवढंच पुण्य देते. फक्त ती आचरणानं होत नाही म्हणून बिघडलं. त्या महिलेनं विचारलं बाबाजी प्रसादी पाणी आहे. म्हटलं हा पाणी आहे. आम्ही 4 जणांना आमची असणारी भांडे बाहेर काढली, ताटं बाहेर काढली. त्या माऊलीनं
तवली कळते ना आता, तवलीत शिजवलेला भात बाहेर आणला आमच्या चौघांच्या पात्रात. आम्ही आदर्शासारखा अर्धा अर्धा खाल्ला आणि मग माझ्यातलं उदारत्व जागं झालं आणि सहज त्या माऊलीला म्हटलं, माताजी आपको प्रसादी नाही पाणी है. त्यावेळेस त्या मातेनं सांगितलं, महाराज जे आज दिवसभर कष्ट करून तांदूळ आणले होते ते शिजवले, ते तुम्हाला वाढले, आता उद्या कामावर जाईन आणि परत भात करीन आणि मग आम्ही खाऊ, याला म्हणायचं दान. स्वतःचं पोट भरल्यानंतर शिळ्या भाकरी समोरच्याला जर आपण देत असेल तर ते दान नाही. एक ग्रंथाचं नाव सांगतो, तुम्ही सुज्ञ मंडळी वाचन करणारी आहात. कठोपनिषदामध्ये नचिकेताच्या बापानं हजारो गायी दान केल्या. कठोपनिषद नावाच्या ग्रंथात नचिकेताच्या बापानं हजारो गायी दान केल्या, पण भाकड तुम्ही नाही बरं का. हजारो गायी दान केल्या. लेकराला कळालं, लेकराला, बाबा तुम्ही ज्या गायी दान करताना याच्यातलं एकही दान तुमचं सत्पात्री ठरत नाही. राग आला बापाला. अशी कार्टे मेलेले बरे. नचिकेताचा बाप बोलला, मेलेले बरे, तुम्ही भाकड गायी दान केल्या, मग मलाही कुणाला तरी दान करा. मुलगा म्हटला. त्यावेळेस महाराज नचिकेताच्या वडिलांना सांगितलं, तुला यमाला दान केलं. कोणाला? पुढचं मला विस्तार करायचा नाही. निरर्थक वस्तूचं दान करणारी आपण आहे. आपण चांगल्या वस्तू दान करत नाही केले आतापर्यंत. आपण एवढे करंटे कपाळाचे 50 पोते गहू जरी झाले तर घरीच जर पहिले बारीक गव्हाचं दळण करून खातो, दुसऱ्याला काही चांगलं देणार आहे? शास्त्रानं पुढे सांगितलं, आत्मज्ञानाशिवाय आत्मा शुद्ध होत नाही. शेवटचं वर्णन आहे, ज्ञानाशिवाय आत्मा शुद्ध होत नाही. आणि म्हणून आपल्याला काय दान करायचं हे सत्पात्री करा. आनंद बाबांनी दान केलं. आनंदी आनंद गोकुळामध्ये. किती आनंद आहे गोकुळात माहिती का? गोकुळ शब्दाची सरळ सरळ व्याख्या आहे का? गोनाम इंद्रियन कुळ नाम समूह. गोकुळ म्हणजे काय? गोनाम इंद्रियन कुळ नाम समूह हे गोकुळ आहे. गोनाम इंद्रिय, इथं 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय, 11 मन, हे गोकुळ आहे. आणि एक ऐका, जग किती चांगलं असू द्या, जगात किती आनंद असू द्या, याला आनंद झाला पाहिजे. आणि जोपर्यंत याचा आनंद होत नाही, कशाला? मनाला. आपण आनंदी नाही, विश्व आनंदी असून काय फायदा? मन आनंदी झालं पाहिजे, वृत्ती आनंदी झाली पाहिजे. म्हणून तर प्रमाणे महाराज तुकोबरायांचं प्रमाण पहा. तुकोबरायांनी गोकुळाचं वर्णन केलंय. आता वरपांगी लोकांना ते गोकुळ वाटते, गोकुळवासियांना अंतपार नसणारं सुख झालं. तुकोबराय सांगतात, गोकुळचा सुखा गोकुळचा सुखा गोकुळचा सुखा गोकुळचा सुखा गोकुळचा सुखा Krishna
आनंदाचं कारण आहे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी वृत्ती आणि मन आनंदी झाल्याशिवाय हे गोकुळ आनंदी होत नाही. नर आणि नारी शब्दाचा असा समन्वय लावा. वृत्ती आणि मन आनंदी होत नाही नर नारी. आणि हे एकदा गोकुळातले नर नारी आनंदी झाले का हे काय करतात माहिती का? गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी. गुडिया तोरणे. आता आपण आदरणीय नितीन महाराजांना माहिती आहे मावळामध्ये भामचंद्राच्या जवळ मेंढेवाडी नावाचं गाव आहे. आदरणीय आमच्या अगोदरच्या 2 टर्म असंच म्हणावं लागेल आदरणीय शंकर महाराज मराठी म्हणून आहे. मला वाटतं तुम्ही पाहिले असेल. बापू त्यांचं जर गंध पाहिलं ना तुम्ही गंध आता आपले काही गंध आहेत का मला यांचं सौभाग्य भिंतीला चिकटलंय आणि आपल्या सौभाग्यावर आपला विश्वास नाही पुरुष मंडळीचा. वारकऱ्यांना असं निदान उभा गंध वडील जा ना असं जरा इथून गोड दाबून वारकरी मी ते सप्ताहात पाहिलं आपण होतो ना आपण नव्हतो पाहता काय काळानं प्रगती केली. आपल्याला टिकल्या आल्यात आता आपल्याला एक काळी आणि एक अष्टगंधाची. खरंय ना काय? म्हणजे आता आपला बी विठोबाचं नावानं लावलेलं ते पुढे बी असं चिकटन ना आता आपल्याला. महाराज वेळ पुरत नाही. पायातल्या जोडव्यापासून तर भांगातल्या कुंकुवापर्यंत तुमचे जे 16 शृंगार शास्त्रानं सांगितले आध्यात्मदृष्ट्या थोड्या वेळ बाजूला राहू द्या. तुमच्या शरीराच्या दृष्टीने ते किती गोड आहेत 1-2 नमुने सांगतो ऐका. थोडस माता मावल्याने फक्त विपर्यास करू नका. याच्यातल्या जुन्या आजींना विचारा. दर संक्रांत जवळ आली खुरपायला जाणारी महिला सुद्धा सोनार काकांकडे जायची. बाकीचे अलंकार घडवेल न घडवेल माहित नव्हती पण ती सोनार काकांना हात जोडून सांगायची एक काम करा कामाचे पैसे आल्यावर देईल पण माझ्या जोड्यात भर टाका. बरोबर आहे काय? तुमच्या आधीचा आहे सगळ्यांच्या. काय सांगायच्या? जोडव्यात भर टाका. का? कधी चिंतन केलं? ज्या मातेच्या पायातल्या जोडवं जेवढं मोठं त्या मातेला पोटाच्या समस्या तेवढ्या कमी. हे आयुर्वेद सांगतं. हे कनेक्ट सिस्टीम आहे. पायातलं जोडवं जेवढं जाड तेवढं त्या मातेला पोटाचे विकार कमी. जेवढ्या हातात बांगड्या जास्त तेवढं मन लवकर स्थिर होतं. ते वेळ पुरत नाही. हे आता कधी काल का परवा कीर्तनात घडलो. सरकारनं आता असं जाहीर केलं पाहिजे ज्याच्या गळ्यात जेवढी मोठी माळ त्याला तेवढा महिना जास्त. आपल्या माळकऱ्यांच्या माळी तुम्ही पाहिल्या का नाही? कशा माळी आहेत? मला मुलं आषाढी वारीच्या 1-2 दिवस अगोदर फोन करतात महाराज येताना माळी आणा पण अशी बारीक मण्याची पाहून आणा. तुळशीची माळ जेवढी बारीक मण्याची तेवढी डुप्लिकेट. जेवढे मणी बारीक ना तेवढी माळ डुप्लिकेट. तुम्ही पहा ट्रायल करा घरी. माळ घरी करता येते पण आता ते जाऊ द्या त्या विषय सोडून वेळ कमी आहे. गोकुळवासियांना आनंद झाला. गोकुळाची एका वाक्यातली परिभाषा सांगू का? दुसऱ्याच्या आनंदात जे आनंद मानतात त्याचं नाव गोकुळ. एका वाक्यात आहे. गोकुळ कुठं? जे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतात. थोडस आमच्या माता माऊल्यांचं चिंतन करा. खरं सांगा त्या स्वयंपाक बनवतात स्वतःसाठी का घरासाठी? त्यांची अपेक्षा आहे का भाजी मला आवडली पाहिजे का घरातल्यांना?
हा त्याग आहे बरं का यांचा. आदरणीय मोठे कुंभार गुरुजी एकदा सहज पाठात वाक्य आलं होतं. आजही पंडित महाराज क्षीरसागर सांगतात, सहज वाक्य आलं होतं, तुम्ही कोणताच परमार्थ करू नका तरी तुम्हाला देवाची प्राप्ती आहे, कारण तुम्ही 4 गोष्टी पतीसाठी सोडलेल्या आहेत. तुकोबरायांचा पुरावा देऊन बोलायचे, सगळ्या महिलांनी, विवाहित महिलांनी 4 गोष्टी अनायासे सोडलेल्या आहेत, म्हणून त्यांचा परमार्थ सहज घडला जातो. लाज, भय, शंका आणि दुरावीला मान. पतीसाठी पत्नीनं या 4 गोष्टी सोडल्या की तिचा परमार्थ खरा. असो, जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं, तुका म्हणे छंदे मन वेधिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे. माणसं डोक्यात असावी का मनात? नाही कळलं तुम्हाला? तुम्हाला तुमचे शेजारी पाजारी डोक्यात आहेत का मनात? गोकुळ सांगायचंय मला. जिथं माणसं डोक्यात आहेत ते आपण, आणि जिथं माणसं मनात आहेत ते गोकुळ. मणी मन राणीवा घर गेले. माणसं मनात असली पाहिजेत, माणसं मनात असणं गरजेचं आहे. तुका म्हणे छंदे मन वेधिले मन मोहिले गोविंदे. नंद बाबाला मुलगा झालाय, गोकुळवासी आनंदी आहे. परिणाम आनंद उत्सव साजरा झाला. 6वा दिवस उगवला, वेळ कमी आहे. कितवा? 6वा. 6व्या दिवशी कंसानं दरबारा बोलवला. मला मारणारा जन्माला आला हे कळालं, पण कुठं आला? मग विद्वानांना बोलवलं आणि विद्वानांना सांगितलं, कंसा, देव कुठं राहतो? देव कुठं राहतो? 2 लाखाच्या मार्बलच्या देवाऱ्या. देव राहतो कुठं? कंसाला विद्वानांना सांगितलं, महाराज, ज्या भागामध्ये 3 गोष्टी एकत्र नांदतात देव तिथं राहतो. जिथं दया आहे, जिथं क्षमाशील वृत्तीची माणसं आहेत, आणि जिथे शांतता आहे देव तिथं राहतो. आणि कंसानं चित्र डोळ्यापुढं आणलं. असा भाग भारतात एकच आहे. कोणता? गोकुळ. मला मारणारा कुठं जन्माला आला? गोकुळात. आणि कंसानं विडा कथा सर्व त्यात आहे तुम्हाला. विडा, मग चानूर, मुष्टिक, अगासुर, बकासुर, रेठासुर, कागासुरासारखे दैत्य, महाप्रबळ दैत्य उठले. आम्ही मारायला जातो महाराज. त्यावेळेस एक महिला तिथं आली, म्हणले, वेड्यानो, तुम्हाला माहित नाही का काय? कमीत कमी 12 दिवस पुरुषांना नवविवाहित जन्माला आलेल्या लेकराजवळ जाऊ देत. जुनं त्याला काय म्हणायचे, त्या काळी गावामध्ये एखादी एक्सपर्ट महिला असायची. तिला वैद्यकीय शालेय तिचं शिक्षण नव्हतं, पण अशी एखादी माता माऊली त्या गावात असायची, ती गावातल्या कोण्याही महिलेची डिलिव्हरी, मला वाटतं या आजी त्या करत होत्या. ही अनुभवी मंडळी आहे. माझ्या जनाबाई सांगतात, त्याला काय म्हणतात, काय ते, सोयीनीची गलबल झाली, दाशी जणी हेल झाली. सुईन, काही शब्द आपल्याला कळत नाहीत बरं का. आम्ही नेहमी बोलतो, मराठी भाषा आपल्याला सगळ्यांना सगळी कळत नाही. गायपात म्हणजे काय हो? गायपात, शेतकरीत ना आपण सगळे गायपात. हा, केकताळ, कोरपड नाही, केकताळ. डुडुळ म्हणजे काय? ज्ञानेश्वरी वाचणारे थोडे गपरा. डुडुळ म्हणजे काय? खरं म्हणजे काय? खर खर. हा, खार म्हणजे काय? खार 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 खार. भाषेची गंमत सांगतो तुम्हाला एका मिनिटात. खार खार. नागपूरकडे जर गेले ना तुम्ही आता तुमची तर बाजार भरतो ना कधी बुधवारी ना,
तुम्ही काय म्हणता, घरातून निघाले, स्नान संध्या टोपले का घरातल्यांना मालकीनीला आरोळी देऊन काय म्हणता, काय दे? बाजारला जायला काय मागता? हा सुशिक्षित नका बोलू, आपल्या नगरी भाषेत पिशी पिशी पिशी. हा मुद्दा येऊ द्या ना. पिशी काय बरोबर आहे नाही? पिशी. तुम्ही नागपूर भागात जर गेलं ना तर तिकडं नवरा एखाद्या वेळेस मित्राला सांगतो, माझ्या नशिबात पिशी पडली. खार. चेअरमन म्हणले बरोबर आहे ना, आपण ना इल्यानगरला ते खारुताईला म्हणतो खार. पण इकडे जर जालना भागात पुढे जर गेले तर ते लोणच्याला म्हणतात खार. नाही नाही, आपला घोटाळा असा झालाय, आपण इकडं मोडा आणि इकडं मोडा, त्याच्यामुळे आपली त्याला विषय वाढतोय. त्या महिलेनं सांगितलं 12 दिवसापर्यंत एकाही पुरुषाला बाळंतीण स्त्री जवळ जाता येत नाही, हे काम महिलेचं आहे. आणि म्हणून पुतना सज्ज झाली. आता बरेच सांगतात विडा उचलला, काय असेल ते. पुतना निघाल्यानंतर महाराज नामदेव महाराजांचा पुरावा प्रमाण म्हणा, तिनं स्वरूप बदललं. राग येऊ देऊ नका, बरेच जण देवाकडे निघाल्यावर रंग बदलून जातील. कळतंय तुम्हाला? पा पुतणेनं स्वरूप बदललं का रूप बदललं? स्वरूप बदलता येत नाही, ते मूळ स्वरूप जे आहे ते रूप बदलित येतं ना. मी परवा रेनकोट घालून आलो, हे म्हणले तुम्ही 10 वर्ष कमी दिसायला लागले. मी आता जीन्स घालतो. अवघड आहे. पुतणेनं स्वरूप पालटलं. नामदेव महाराज सांगतात रूप पालटलं, रूप बदललं पुतणेनं. अकराळ विक्राळ पुतना स्वरूप सुंदरा झाली. निघाली, वक्षस्थलामध्ये विष भरलं आणि जाता जाता प्रयोग करावा म्हणून रस्त्यानं दिसेल त्या लेकरावर पुतणीनं विष प्रयोग सुरू केला. लेकराला वक्षस्थलाला छातीला लावावं, त्याला ते दूध विष युक्त दूध पाजावं, लेकर मरावी. दिन दुर्बलासी नामदेव महाराज सांगतात रस्त्यानं निघाली, गोरगरिबाच्या लेकरांवर विषप्रयोग केला. लेकरं मेली, करिता ती आकांत, करिता ती शोके मायवा. वेळ कमी असल्यामुळं नामदेव महाराज सांगतात नंदबाबाच्या अंगणात आली. नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा, स्वरूप सुंदरा देवांगणा. आली महाराज नंदबाबाच्या अंगणात. आई यशोदेनं पाहिलं, अनोळखी माणसं. गोकुळ होतं तरी किती, रोजची दळणीतली. मी एकदा 1 वर्ष झालं आता या पितरपाठात, मी एकदाच रस्तापूरला बाजारला आलो, पित्र होती म्हणून. बाजार कमी केला, एवढ्या लोकांनी मला विचारलं इकडं कशी. 2-4च वस्तू घेतल्या, पण विचारलं जास्त लोकांनी इकडं कशी. साहजिक आहे, इकडं कशी साहजिक आहे ना. आई यशोदेने विचारलं कोण तुम्ही? म्हणली मी तुझी बहीण. आता ते जुने कीर्तनकार खूप रंगवायचे याला. ते सांगायचे मला बहीणच नाही. यशोदा म्हणली, ती म्हणली चुलत बहीण. म्हणले मला चुलतच नाही. त्याला काही वाढवतं किती काही. यशोदे पूर्वी वाडा संस्कृती होती ना, त्याला काहीतरी म्हणायचे ना, आमचा मोठा वाडा.
मला माहितच नाही, मी सांगते ती एकटा ही मी या भानगडीत नाही. आपल्याला वाडा नाही, खांडाला खांड नाही, आपल्याला सुतक पडत नाही, आपले बरेच फायदे. तर परिणाम असा झाला, मला तुझ्या लग्नाच्या अगोदर तिकडे दिलं तर म्हणले इराण इराकला, तर मान्य करावं लागेल. त्यावेळेस ते आपल्याच होतं ना, आणि त्या काळी ही वस्तुस्थिती होती. तुझा जन्म होण्याच्या अगोदर माझा विवाह झाला. आली कशाला? मला कळालं तुला मुलगा झाला. विचार करा बरं का, 5625 वर्षापासून परंपरा आहे पोरं पाहायला जायची. काय पाहायला जायची? आता किती तोळे नेता का ग्रॅम? आता खरं सोनं घेऊन जाण्यात मजा आहे पोरं पाहायला. आता नेताना 5-5 ग्रॅम 7-7 ग्रॅम. 25 वर्षापूर्वी एक काळ असा आलता सोनवणे भाऊ, लोक सोन्याचे मणी लग्नात आहेरदान करत होते. 25 वर्षापूर्वी आठवतंय का? पहा, 100त 2 यायची. मी काय हिमालयातला थोडाच, मी तुमच्यातलाच आहे. आता 22 कोटी रुपये लागले विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या 22 किलो सुवर्ण कळसाला. 1 कोटी रुपये किलो आहे सोनं ज्ञानोबराय. आणि एक विशेष आहे, एकट्या संस्थांना मराठवाड्यातल्या 12 किलो दिलं. किती? याच्यातही विशेष वाटलं नाही मला, संस्थांना दिलं. शेळेत चारणाऱ्या महिलेनं 6 लाख रुपये दान केले महाराज. जोग महाराजांची शताब्दी झाली. तुम्ही होते वाटतं आमच्या बरोबर. आणि सहज काल्याचं कीर्तन बाबांचं आटोपलं. सगळे जे सहपाठी होते ते निघाले आणि ते म्हणले चला ना. आता मी थोडंसं आडं बोलतो मित्रांना बरं का, बाकीच्या नाही. मी त्यांना म्हणलं अजून हिशोब राहिलाय. सहज विनोदानं, तुम्ही कधी भगुरी गुरुजींना विचारा. आणि कर्मधर्म सहयोगानं बोला फुलाची गाठ पडली. आणि ते म्हणले महाराज निघाले का? म्हणले हो. ते म्हणले एवढे मोजू लागा माझ्याकडच्या पावत्या. ही घडलेली घटना आहे बरं का. तुम्ही आदरणीय एकनाथ महाराज छत्र शास्त्रींना विचारा. फाटकं लुगडं नेसलेली अगदी मळकी पिशवी घेऊन महिला आली आणि 1,25,000ची देणगी जोग महाराज संस्थेला दिली. पावती सुद्धा घेतली नाही. याला म्हणायचं देणं. आपलं देणं, आपला बॉब हटसलंय. आपल्या 3-3 डील पंक्त्या आहेत. मी आता आष्टीला ऐकलं बरं काही, म्हणजे मी जे ऐकलं ते सांग. मी म्हणलं तुमच्या गळ्यात माळाही नाही. ते म्हणले त्याला काय होईल? आता जर तुम्ही जर लई खोलात जर शिरलं ना तर नाकात तोंडात पाणी जातं बरं. घेऊ नये का घ्यावं ते तुम्ही तुमचं ठरा. अवघड आहे. पुतना तिथं आली. पुतनेनं महाराज आई यशोदेला विचारलं. आई यशोदेनं सांगितलं झोपी घातला. परमात्मा झोपलेला नव्हता. देव झोपत नाही. काकडा देवा, लोक म्हणतात देवाला उठवायला काकडा. खरं सांगा, देव जर झोपला, सांदाश्रम नगरवर खेडगाडी पांढरीच्या पुलाच्या वर आली चढायला. आणि सगळे प्रवासी ड्रायव्हरला म्हणले आता उताराला गाडी चालू करून द्या, तुम्ही पडा, आता काय अडचण नाही. चालेल का? चालणारच नाही. अहो जगनियंता जर झोपला. चला, परमात्मा रडायला लागला. पुतनीनं भगवंताजवळ गेली. भगवंताला उचललं. दिवस आहे 6वा. किती दिवसाचा परमात्मा? 6 दिवसाचा. परमात्म्याला उचललं. परमात्म्याचं स्वरूप पुतनीनं पाहिलं. क्षणभर मोहित झाली. देव पाहिल्यावर तुम्ही पहा, पंढरपूरला गेल्यानंतर 15 दिवस दिंडीत भजनात सज्जनात चालल्यानंतर दुर्जनाची सुद्धा वृत्ती होते. आता बदललं पाहिजे. पुतनीनं परमात्मा पाहला. तुकोबरायांचं जे प्रमाणे ना, तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी.
परिणाम पुतणेनं परमात्म्याला पाहलं, सावळा सकुमार राजस तो मदनाचा पुतळा पाहला, क्षणभर मोहित झाली पण भानावर आली. आता तुम्ही रविवारी पहा, बरेच जण भानावर येते ना. हा शनिवार होता, आता हे देहभाव हरपला. रविवारी मूळ स्थितीला येणार ती त्यांच्या. जाते माहेराला वाईनी, जाते माहेराला माझ्या मूळच्या घराला. झाला आता तुम्ही रस्त्याने आता कोंबड्या पहा अशा वाजनात चाला त्या. फेरा भारत महान. रविवारी मूळ स्वभाव जाईना, पुतना भानावर आली. 21 कारण भागवतकार म्हणतात सांगितले. आपल्याकडे वेळ नाही. महत्वाचं कारण आहे का, विष प्राशन करण्याची जबाबदारी ज्या महात्म्याकडे आहे, विष प्राशन करण्याची जबाबदारी आज काय आहे? कोणता? मला आता एक जण म्हणला शेवटचा आहे. मी म्हणलं पुढे येईल का नाही म्हणलं. मग तो म्हणला श्रावणी. कोण हे शेवटचा सोमवार आहे. आज भगवान शिवांना काय वाहलं? बेलपत्र वाहलं. तुमचे 2-4 मिनिटं घेतली. तोडलं का खुडलं? पुरुषाने बोलू नका. बेलपत्र तोडलं का खुडलं? आमची तर बेला झाडे मी ते प्रत्यक्ष पाहिलं. हे तुमच्याकडे जे काही जणांकडे बेल आहे ते बेल प्रमाणित नाही. ज्याला काटे नाही ते बेल प्रमाणित नाही. ज्याला कवठीसारखी फळं येतात ते प्रमाणित बेल. त्याचं रोपटं बियाण्यातूनच उगवतं, ते फांदी लावून उगवत नाही. ज्याला चुकूनही कधी 5 पानं येत नाही, ज्या बेलपत्रावर भगवान शिवाचा असणारा जे भस्म लावण्याचा जे आकृतीचा आकार आहे तोच त्या बेलपत्रावर आहे. तुम्ही नीट निरीक्षण करा. याच्या पुढं आहे का, आज भगवान शिवांना समर्पित करायचं जे बेल आहे ते आज तोडायचं नाही, फोडायचं नाही, ते काल तोडून ठेवायचं. फांदी मोडायची नाही. चंड भिलानं रात्रभर पानं तोडली नाही, फुडली. चंड भिलानं रात्रभर पानं तोडली नाही, फुडली. फुलं तोडावी का फुडावी? तुमच्या सारं डोक्यानं चाललंय, पार वर होऊन जाऊ द्या. भगवान शिवांचं स्मरण केलं. कोणता मंत्र म्हणले आज? कोणता मंत्र? थोडस आणखी क्षमा मागून बोलतो. साडी कोणत्या कलरची नेसला होता? आपल्याला असा लिखित पुरावा द्या. मी डायरेक्ट बोलतोय आज. पांढरी साडी महिलेनं कधी नेसावी माहिती? घ्या. सोमवारी म्हटले ना, ऐकलं नाही. चाफ्याचं फुल भगवान शंकराला चालतं का? शंख भगवान शंकराच्या शिवलिंगाजवळ चालतो. तुळस, याच्यातल्या 80% लोकांच्या तुळशी वृंदावनात कसं का होईना शिवलिंग असेल. नसलं तसं ठेवलं तर निदान कुंडीवर ते कुंभारकाकडे केलेलं तरी असेल. काही प्रमाणित परमार्थ आपला चालू नाही. मोघाम परमार्थ आहे आपला, मनोमार्गे गेला. शंख चालत नाही, तुळस भगवान शिवांना चालत नाही, बेलपत्र सोमवारी खुडायचं नाही. ग्रस्ती माता माऊल्यांनी ह्या भानगडीत कशाला पडता तुम्ही? तुम्हाला सती आता काय सांगायचं तुम्ही सांगतो ना, ते घड्याळ 8:30 पर्यंत आलं. सती सती कधी जातात?
बोलावं लागेल ना आता, हे मॉक करा चालू आहे. तुम्हाला पांढराच रंग का सांगितलाय माहिती? ज्ञानोबरायांची ओवी तो म्हणजे ज्ञानेश्वरीवर सगळ्यांचं प्रभुत्व आहे. ज्ञानोबरायांच्या ओवीतला शब्द आहे समता हा शुभ्रवर्ण. समता हा शुभ्रवर्ण. पांढरा रंग हा समतेचं प्रतीक आहे. भगवान शिवाचं वर्णन करताना शिव महापुराणामध्ये आपल्या सगळ्यांना एक, आता जाऊ द्या विस्तार नाही, मुद्द्याचं सांगतो. शिव महापुराणामध्ये आपल्या सगळ्यांना पंचाक्षरी मंत्र सांगितलं, षडाक्षरी नाही सांगितलं. तुम्हाला पटेल न पटेल, आपल्याला पंचाक्षरी मंत्र सांगितलं. ऐकायचं आहे तुम्हाला? अगदी 1 मिनिट टाळी वाजून अनिल महाराज बोला. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः भगवान शिवाचा पंचाक्षरी मंत्र शिव महापुराणात सांगितलं. घ्या नका घेऊ तुमची इच्छा. वेदाची रोच्या अगोदर म्हणण्याचा अधिकार जर सद्गुरूंनी दिला तरच आहे. ओंकार हा वेद रुचा आहे आणि ओम म्हणण्याचा अधिकार कोणाला येईन कोणाला नाही. तुम्ही सगळी जाणती मंडळी. अंधधुंदी आता उघडी डोळे अद्यापी जरी न कळे. आपला परमार्थ हा आंधळा आहे. भक्तीच करतोय पण ते आंधळे. भगवान भोले बाबांना 2-3 गोष्टी आवडतात. एक बिल्वदळ चंदन अक्षदान पूजन तत्वता बहु सोपे. एक बिल्वदळ बेलाचं पान, चंदन वाहा, अक्षदा वाहा. उत्तर भारताकडे जर गेलात तर धोत्र्याचं फळ वाहतं. सगळे विषयुक्त पदार्थ भगवान भोले बाबांना आहे. काशीला जर गेलात तर दुधात एक पदार्थ टाकतात. काशीला जर गेलात तिथे ते दुकानदारच ते असं बोळका असतं, त्याच्यात दुधात पाणी का पाण्यात दूध पण असतं आणि त्याच्यात एक हिरव्या पालाचा पदार्थ असतो. तुम्ही काशी केली नाही? काशी तुम्ही गेले नाही काशीला? तिथून आल्यावर डांगर बंद केला असेल ना, डांगर खायचं. काशीवरून आल्यावर डांगर खाऊ नये, बरोबर आहे ना? आमच्या आधी जे गेले आता आमची जायची पार बारी आली. हे अर्धा ऐकलं का घोटाळा? काशीच्या ब्रह्मवृंदानं सांगितलं डंगर मत खाव, डंगर मत खाव. काय सांगितलं? डंगर मत खाव. डंगर म्हणजे काय? काशीच्या ब्रह्मवृंदाने सांगितलं डंगर मत खाव.
तुम्ही भारत फिराव, मी ट्रिप काढतो तुमच्यासाठी का? विनोद सोडून द्या, मला कशातच ठेवू नका याच्यात. ऐका, जे आता रविवारपासून समाज खाणार आहे त्याला डंगर म्हणतात तिकडं. आता कळलं तुम्हाला. हा, मी वडिलांचं पिंडदान केलं, जाहीर सांगतोय. तिथल्या ब्रह्मवृंदानी शर्ट काढावा लागतो ना, धोत्रावर होतो, शर्ट काढला, गळ्यात तुळशीच्या माळा. तिथल्या पंडितांनी मला प्रश्न केला, आपके गले में तुलसी है, आप डंगर नहीं खाते हो गए? मी म्हणलं मैं खाता हूं. मला डंगर आणि डांगर, तुमची जी गल्ल ती माझी झालेली होती. मी म्हटलं मैं खाता हूं. त्यांना परत प्रश्न केला, गले में तुलसी हो फिर भी डंगर खाते हो? मी म्हटलं खाता हूं. तिसऱ्या वेळेला विचारल्यावर मग माझ्या लक्षात आलं, काना उठतोय डंगर आणि डांगर. मग मी त्या पंडितांना विचारलं, महाराज क्षमा कीजिए, मुझे डंगर मतलब क्या पता नहीं चला. मग त्यावेळेस त्या ब्रह्मवृंदानं सांगितलं, बाबा जे आयतोरी खातेत, अहिल्यानगर जिल्ह्यातला एक तालुक्यात उपवास सोडायला खातेत. तुम्हाला नाही कळत काही? नसतं कळत तर तुम्ही भाग्यवान. आणि मग माझ्या ध्यानात आलं, काशीतल्या ब्रह्मवृंदानी पूजा झाल्यावर आमच्या महाराष्ट्रीयन मंडळीनं सांगितलं, यहाँ से घर जाने के बाद डंगर मत खाओ. हे काशीवरून महाराष्ट्रात 1250 किलोमीटर येता येता डंगरचं डांगर करतात. ह्यो घोटाळा आहे. काशी अयोध्येकडे जर गेलात कधी, तिथल्या धर्मशाळेमध्ये दुपारच्या जेवणात 80% धर्मशाळेत डांगराची भाजी आहे. दुपारच्या जेवणात जाऊन पहा काशी अयोध्या भागात, प्रयागला. जरा गैरसमजातून बाहेर हे कथेतून हे दुसरीकडे निघाला. आता ऐका, विषयुक्त पदार्थ भगवान भोले बाबा, भगवान श्रीकृष्णाने डोळे बंद केले, पहिलं स्मरण केलं, नमः शिवाय नमः शिवाय, सांब सदा शिव. काही मंत्र दिलाय बरं का शिव महापुराणानं. सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव. म्हण नका तुम्ही, असोमवार आहे. सांब सदा शिव, सांब सदा शिव, नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. हे का मागल्यांचा आवाज आहे का? चालू द्या तुमचं. नमः शिवाय. भगवान भोले बाबांचं स्मरण केलं म्हणून डोळे बंद केले. इष्ट देवतेचं स्मरण करताना देहरूपी चर्मरूपी चक्षु बंद व्हावेता. कळतंय का बा? प्राण प्रतिष्ठेत मूर्ती समोर गेल्यावर डोळे बंद करू नका. आणि देव्हाऱ्यातल्या देवाचं दर्शन घेतात असताना डोळे बंद केल्याशिवाय घेऊ नका. 10-5 जणांसाठीच चालू आहे हे, ध्यानात घ्या. काही वाक्य बघ का, वेळ पुरत नाही. देव्हाऱ्या समोर गेल्यावर डोळे बंद केल्याशिवाय दर्शन घ्यायचं नाही. आणि प्राण प्रतिष्ठित ब्रह्मवृंदांच्या मुखातून जे असणार तीर्थक्षेत्री गेले का डोळे उघडे ठेवून परमात्म्याचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नका. भगवान भोलेबाबांचं स्मरण केलं. चंद्रमार्ग सूर्यमार्ग आहे, एकाही मार्गाने हिला जाऊ द्यायचं नाही. 2. तिसरं कारण विचार केला, ज्या अर्थी 6व्या दिवशी माझ्या दर्शनाला आली त्या अर्थी हिचं मागल्या जन्मीचं पुण्य असलं पाहिजे. कोण आहे म्हणून डोळे बंद केले. काही ध्यानात येईना म्हणून तो डोळे बंद करतो ना, म्हणून देवाने. तिसरं कारण, 6व्या दिवशी माझ्याकडे आली दर्शनाला, याचा अर्थ ही कोणीतरी पूर्वजन्मीची. आणि मग ज्ञात आलं ही बळीराजाची कन्या आहे रत्नमाला. हिनं त्यावेळेस मागितलं होतं, तुझ्यासारखं लेकरू मला व्हावं म्हणून मी तिच्या आज वक्षस्थलाला दूधपान करणार आहे. आणि दुसरं हिनं मागितलं होतं, असं लेकरू विष पाजून मारलं पाहिजे, हाही भाव तिचा पूर्ण करण्यासाठी. चला, अशी अनंत कारण आहेत. भगवंताला वक्षस्थलाशी लावलं, दूध प्याले, रक्त प्याले, विष प्याले, पंच प्राण असणारे आकृष्ट करून घेतले. पुतना पडली, प्राणा ही सगडती या देवियाला. पुतना गत प्राण झाली. शिड्या लावून देवाला खाली घेतला असं वर्णन आहे. शिड्या असतील त्या काळी माणसं, तेवढी धिप्पाड माणसं. आमच्या क्षेत्रामध्ये विहीर मोजण्याचा परिणाम आहे. आम्ही त्या क्षेत्रातले आहेत ना. पूर्वीच्या काळी विहीर असायची. किती परस?
आता ह्यो परत सुद्धा शब्द नाही बरं का नितीन महाराज, ओरिजिनल मराठी शब्दकोशात शब्द आहे एक पुरुष. शब्द काय आहे? एक पुरुष. त्या काळी माणूस 7.5 फूट उंचीचा होता. एक पुरुष, एक पुरुष असे 7 पुरुष. म्हणजे आता ते आपल्याला शॉर्टकट करायची सवय लागली. पुरुषाचा आपण परस केला, चहा पावडरची बुकणी केली. आपण भाषेच्या बाबतीत खूप पूर्वीच्या काळी वाड्यामध्ये दगडी चौरंगण, त्याच्याजवळ तांब्याचं भांडा असायचं आंघोळ करायला. काय जोरात म्हणा ना. वाच. त्याचा मराठी शब्दकोशामध्ये गंगाआळ, गंगाआळ, गंगाआळ. त्याचं काय झालं? गंगाआळ. मराठी भाषा समृद्ध आहे. असो, भगवंताला खाली घेतलं, हिच्या देहाचे तुकडे केले, हिला अग्नी दिला, हिच्या प्रेताचा सुगंध सुटला. ज्याचा परमात्म्याशी संग झाला, नीट ऐका, त्याचा समन्वय असा लावा, जो जो परमार्थ क्षेत्रात देवापर्यंत गेला ना, त्याची कीर्ती तो गेला तरी राहते बरं का. त्याची कीर्ती तो गेला तरी राहते. 750 वर्ष झाली ज्ञानोबरायांना अवताराला दिलं. या गोकुळाष्टमीला ज्ञानोबरायांना 750 वर्ष झाले. 2025च्या विजेला 375 वर्ष तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाला झाले. एवढा काळ लोटला. थोडंसं क्षमा मागून बोलतो. आपण जर पूजेला बसलो ना, आता तुम्ही पूजेला बसणार आहे, त्यावेळेस ब्रह्मरुंद तुम्हाला विचारतील, बोला वडिलांचं नाव, तुम्ही सांगणार. बोला आजोबाचं नाव, तुम्ही सांगणार. बोला पंजोबाचं नाव, तुम्ही सांगणार. आणि मग जर विचारलं, सांगा ना अगोदर खापर पंजोबाचं नाव, तुम्ही काय करता? बरोबर आहे की नाही? मग विचार करा बसल्या बसल्या, ज्यांनी अब्जावधीची इस्टेट ठेवली त्यांना 4थ्या पिढीत आम्ही विसरलो. काय ठेवलं माझ्या ज्ञानोबा तुकोबाने? असं 750 वर्ष झाली महाराष्ट्र विसरत नाही. हे खरं ठेवलेलं आहे. संतांचे प्रमाण आहेत महाराज. 750 वर्ष झाले, 5106 वर्ष झाले परमात्मा अवताराला येऊन. 5106 वर्ष नाही, 5601 वर्ष झाली. तरी समाज अनेकांची, त्याच्यातली 700 वर्ष ज्ञानोबरायांनंतर आपल्यावर यवनांचं राज्य होतं बरं का. 700 वर्ष यवन होते, 150 वर्ष टोपीवाल्यांनी राज्य केलं. कोण टोपीवाले? इतिहासात शब्द आहे, त्यांना टोपीवाले म्हटलंय. इंग्रज. तुम्ही काळ कसा बदलतो पहा बरं का. एक विनोदानं सांगतो. इंग्रज अधिकाऱ्यांना बरेच दिवस सर्व्हिस केल्यावर जो ड्रेस मिळत होता, तो मधल्या काळामध्ये बँडवाल्यांना आला. हे काळानं केलेलं परिवर्तन आहे. फक्त एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, पटेल न पटेल मला माहित नाही, मला जे खटकतं ते मी बोलतो. मावळ्यांचे कपडे घालून महाराज दारावर महाराज मावळ्यांना उभं करत जाऊ नका. ते जरा बंद करा.
आपण ह्याला इतके पात्रतेचे आहेत का? तुम्हाला आठवतं का मावळ्याचे कपडे घालून कुठं असतात? काय तुम्ही जेवणाच्या बाजून शिराता आणि इकून गेटवर कोणाला भेटू तोपर्यंत निघून येतात. हे आम्ही धोत्रावले गुततो ना तिथं, आम्हाला माहिती ना तिथं काय आहे. मी त्या माणसाचा शोध घेतोय ज्यानं लग्नात आशीर्वाद चालू केले. खरं सांगा बरं का, आपल्यात बोल. आता ते चालू आहे, द्या सोडून विषय. आम्ही जर 5-7 जण आशीर्वाद लग्नात द्यायला लागलो तर तुम्ही बसणारे आम्हाला चांगलं म्हणता का? आपल्यात बोलावं. अंतरी आग्रह, उठा उठा उठा. आम्ही जर बरेच जण असलो तर आमच्यात जे ज्येष्ठ आहेत तो एक, आणि राजकीय मंडळीमध्ये त्यांच्यात पदस्थ किंवा जे वयानं त्यांच्यात मोठे ते एक. काय अडचण आहे? मी एक जणाला म्हणलं काय गरज आहे 5-7 महाराजांनी आशीर्वाद द्यावे? ते म्हणलं नवरीकून 5-6 आहे. म्हणलं आपले 5-6 पाहिजे ना, आम्हाला पुतुळे करता का? पुढं तरी याच्यातून बाजूला या. आपण निरर्थक काळ आपल्याकडे वेळ नाही. माणसं सांगतात वेळ उपलब्ध आहे पण तो निरर्थक चाललाय. असो, ज्याचा परमात्म्याशी संग झाला, पुतणीच्या देहाचा सुगंध सुटला. गंमत आहे महाराज, 6व्या दिवसानंतर 7वा दिवस उगवला. भगवंताला असणारा दुग्धाभिषेक केला. राक्षसिनीनं स्वीकारलं म्हणून दुधानं आंघोळे, पंचामृतानं परमात्माला स्नान घातलं. आंघोळ वेगळी, स्नान वेगळं बरं का. आपण करतो ती आंघोळ, आपण रोज देवाला घालतो ती आंघोळच आहे ना. आपल्या देवाला गंध लावण्याची पद्धत आहे. आपण कधी आपला भाव असा निघाला का विठोबाच्या इथं गंध लावत असताना नाकात बुक्का जाईल बुवा असं आपण म्हणलो का? आपला भाव कसा आहे? आपला भावच लय गोड आहे. परमात्मा 7व्या दिवशी स्नान घातलं आणि एक विलक्षण घटना गोकुळात घडली. सकाळपासून रांगा लागायच्या परमात्म्याच्या दर्शनाला. एक अकराळ विक्राळ जोगी वेशातली व्यक्ती दर्शनाला आली. शब्द परत ऐका, स्मशान जोगी, मसान जोगी नाही. कोणाला? स्मशान जोगी आला. काक भुसुंडी बरोबर आहे. त्या बारीमध्ये तो अकराळ विक्राळ वेशातला. या बाबाचा वेशच लई गोड आहे. गजचर्म व्याघ्रांबर, गळा शोभे वासुकी हार. हव्य आवडतो आपल्याला. गजचर्म व्याघ्रांबरम, गळा शोभे वासुकी हार. चांगला वेश आहे का? पर्या बाबाचे मित्र लई गोड. भूते वेताळ नाचती. दर सोमवारी एक फाटका मारून जायलाच पाहिजे त्यांनी. असं एक वेळ मारायचा गावात. दुपारी 12ला अशी वरात आली पाहिजे. गरजच आहे त्याची. आणि तो बाबाच काय करायचं ते करणार आहे. थोडस वाक्य कडवट आहे. उत्तराखंडला जे प्रलय येतात ना सध्या, याचं कारण आदरणीय मुलुकपीठाच्या महाराजांनी सांगितलं, जिथं जिथं गो हत्या आहे तिथं प्रलय येणार आहे. काळजी करू नका, हे सगळं इथंच आहे. असो, लोकांनी त्यांचा अमंगळ वेश पाहिला. जोगी का भेष बना शिव जोगी का भेष बना शिव जोगी का भेष बना शिव जोगी का वेश बना शिव
अमंगल वेश पाहला, गोकुळवासियांनी बाजूला काढून दिलं. ए बाबा, कालच आमच्या परमात्म्यावर त्या कृष्णावर संकट आलं आणि तू अशा कपड्यात जाशील, लेकरू घाबरल. कपड्यावरून परीक्षा 5,500 वर्षापासून चालू आहे. आपण किंमत कुणाला देतो? हा, चांगले कपडे असले की माणसं सांगतात बा. काढून दिलं तिथून. परमात्म्याला कळालं, शिवजी दर्शनाला आले आणि येऊ दिलं नाही. परमात्मा रडायला लागला. रडणाऱ्या परमात्म्याचं सांत्वन सुरू झालं. काही केल्या परमात्म्याचं रडणं थांबेना. मग त्या काळी ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेतलं जायचं. ज्येष्ठातलं मोठ्यांना विचारलं पाहिजे. आई यशोदेने एका ज्येष्ठ गवळणीला विचारलं, अहो सकाळपासून व्यवस्थित होता, आता रडायला लागला. त्या गवळणीने सांगितलं, यशोदे अगो काल 7 दिवसाचा झाला. पहिल्या दिवसापासून लोक याला पाहतात. याला काय झाली? काय झाली? तुमच्या संग्राम राहून माई भाषा बदलून काय नव्हतं. दिष्ट झाली. वा वा. तुम्हाला आठवतंय का बापू, पहिले लोकांना फिसके व्हायचे. फिसके आठवते तुम्हाला? आहे ना? मग यांचा एक उपाय असायचा. हा बोला. हळदीची ज्वारी पिवळे ती करायची, कापड पिवळं, ते एक ते दाणा ते त्याच्यात गाठ उतरायचा आणि काय करायचं? रोडला टाकायची. कशाला? यशोदा यशोदे, तुझ्या कृष्णाला दृष्ट झाली, दिष्ट नाही. आता तुमचा दोषच नाही. लग्नात मंगल म्हणताना जर ते शब्द तसे म्हणते तर तुमचा तरी काय दोष आहे? दिष्टा दिष्ट असं म्हणावं लागेल. दृष्टा दृष्ट वधूवराण करिता दोघे करावे उभे. कोणालाच कळना याचा अर्थ. गेट पासून मंगलवेदीपर्यंत वधूवर जे आपण नेतोय ना, ही आपली परंपरा नाही. कुणाची? तुम्ही संशोधन करा. आपली परंपरा नाही. आंतरपाठ धरण्याची पद्धत आहे ना, मंगलाष्टक संपेपर्यंत दोघं एकमेकांना न दिसावी. आता असं जर म्हणलं, मला म्हणून बोलायला लागलो, मला बोलील नाही पाहिजे लोकांनी लग्नात. लोकांना खरं बोलल्यावर चालणार. आणि विवाह संस्था नीट ऐका. आई वडिलांनी मुलाला सांगितलं फक्त त्या गावातली अमक्या अमक्याची मुलगी आणि मुलीला सांगितलं त्या गावातला, असा विवाह जुळायचा. आणि तरी आयुष्यभर महाराज कुरकुर न करता प्रपंच कडेला गेले. समाधानानं घराचं गोकुळ केलं. आता बायोडाटा पाठवून पाठवून चालू आहे. पुढचं तुम्ही बोला. रक्तगट, उंची,
हिंदू संस्कृती पुढे घेऊन चाललो, ज्यानं त्यानं संशोधन करा. परिणाम असा झाला, त्या गवळणीनं सांगितलं आई यशोदेला, यशोदे परमात्म्याला दृष्ट झाली आणि दृष्ट काढण्यासाठी काय लागतो? दृष्ट मणी लागतो. आणि तो मणी त्या काळी फक्त स्मशान जोग्याकडे मिळायचा. आणि मग बाकीचे म्हणायला लागले होऊन आलताना, पण आम्हीच आत येऊ दिला नाही, हाकलून दिलं. ज्याला हाकलून दिलं त्याला पाहायला निघाले. ज्याला घरातून हाकलून दिलं त्याचेच अंगठे घ्यायला मग तिकडे जावं लागतं. आधी घरातून हाकलून दिले, आपल्या डोक्यातच एक वृद्धाश्रम काढायचा. पण आपली 8-10 एकर जमीन असली तरच म्हातारी घ्यायची. आपल्याला माती नको कोणाची, पण ती येते ना शेवट. एवढी भीषण परिस्थिती आहे. बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ मुलगा मुलगी बनवली, अमेरिकेला पाठवली. बीड जिल्ह्यातली घटना आहे. अगोदर आई गेली, गावकऱ्यांनी फोन केला, बाबा ये रे विधीला, जमणार नाही. बापानं फोन केला, ये रे विधीला, जमणार नाही. वडीलही गेले, गावकऱ्यांनी फोन केला, या ना विधीला. त्यांनी सांगितलं फोन पेला पैसे पाठवतो, तुम्ही उरकून घ्या. अवघड आहे. असो, आई यशोदेना गावकऱ्यांना पाठवलं, घेऊन या.
यमुनेच्या तीरावर काका भुसुंडी भगवान शिवजी बसलेले आहेत. गावकरी आता विनंती करायला लागले, बाबा चला ना. अरे मगाशी होऊन आलो होतो, तुम्ही हाकलून दिलं, आता मी येत नाही. काका भुसुंडीने सांगितलं, महाराज मगाशी गेलो तर लांबून दर्शन असतं, आता बाळ रडतंय या अर्थी आपल्या जवळ देतील, चला. आणि मग भोले बाबा काका भुसुंडी निघाले, आले. आई यशोदेनं मांडीवर दिलं भगवान शिवजींच्या परमात्म्याला. रडणारे परमात्मा रडण्याचा बंद झाला. काका भुसुंडीने सांगितलं, माझ्या मांडीवर द्या. आहा. एवढ्या गडबडीत आई यशोदेनं सांगितलं, महाराज तुमच्या मांडीवर आल्यावर लेकरू रडायचं बंद झालं, तुम्हाला लेकराचं भविष्य कळतं का? पार्वती मला माहीत होतं तरी मी खोटं बोललो. आई यशोदेला सांगितलं, आई 7 दिवसाचं लेकरू आहे, त्याच्या हातावरच्या रेषा अजून स्पष्ट नाही, पुढच्या वेळेस येऊन सांगून जाईल, एवढ्या वेळेस क्षमा करा. काही भेट दिली, निघालो. दृढ अंतकरणाने परमात्म्याचं दर्शन घेऊन निघालो. ठळक ठळक आहे का, 3 महिन्यानं जवळजवळ 100 दिवसानं परमात्म्याचा नामकरण विधी झाला. जगाच्या बापाचं नामकरण विधी, आपण भाग्यवान आहे. जगाच्या बापाचा नामकरण विधी गोठ्यात करावा लागला, कंसाच्या भीतीनं लपून करावा लागला. का? जणी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारील या उद्देशानं. मोठ्या मुलाचं नाव, जो रोहिणी आई साहेबांच्या उदरी जन्माला आले होते, त्यांचं नाव ठेवलंय संकर्षण, नाम बलराम. धाकल्या मुलाचं नाव, त्यांचं नाव ठेवलंय कृष्ण. हा पुढे अनंत नावानं, गर्गाचार्य बोलतायत, हा पुढे अनंत नावानं, याला एक नाव नाही. मी ठेवलंय यशोदे याचं नाव, पण याला इथून पुढे एक नाव राहणार नाही, हा अनंत नावानं प्रसिद्ध होईल. प्रमाणित नाव आहेत 1000. प्रमाणित नावं किती आहेत? 1000. विष्णू सहस्रनाम. पण माझ्या तुकोबारायांनी सांगितलं, आनंद हे नाम ज्या, अनंत नावानं हा प्रसिद्ध होईल. भगवंताचा नामकरण विधी झाला. 1 वर्षाचं आयुष्य तूर्णावत नावाचा राक्षस मारला. 3 वर्ष 2 महिन्यामध्ये परमात्म्यानं काही लीला केल्या, ज्या तुम्ही काल्याच्या कीर्तनात ऐकता. रांगत रंगणी, चोरीत लोणी, एवढ्या लीला परमात्म्यानं केल्या. परमात्मा 3 वर्ष 3 महिन्याचा झाला. परमात्मा वृंदावनाकडे निघाला. कोणत्या कारणाला निघाला? उद्या. कशामुळे आई यशोदेनं परमात्म्याला वनाला पाठवलं? उद्या 1 मिनिट संकीर्तन होईल. झाली ना वेळ, शाळा वेळेत सुटली पाहिजे. ते भरायला उशीर होतो, त्याला मी तरी काय करू? मी 6:15 आले येतो का? काय आता ते प्रपंचिक आहेत. आपण जर लई टॉर्चर करावं तर ते म्हणतील तुम्हाला तेवढाच उद्या येईल. चला, वस्तीवर आहे, वैयक्तिक कार्यक्रम आहे, सगळ्यांचं सहकार्य आहे. अगदी आनंदानं सगळेजण याच्यामध्ये उपस्थित आहेत. गावातील सर्व रस्तापूरकर भजनी मंडळ, शेजारचं गाव माळस पिंपरगावकर असणारी भजनी मंडळ, आज या ठिकाणी आमचं हनुमान मित्र मंडळ 4 नंबर 7 हे उपस्थित आहे. अगदी सगळ्यांनी आनंदानं, परमार्थ आनंदासाठी 1 मिनिट संकीर्तन होईल, तोपर्यंत आरतीची तयारी करा. नंदन
अभंगाप्रमाणे वैकुंठवासी गंगा भगीरथी वच्छलाबाई रंभू उकिरडे पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या या मौजी रस्तापूर गावामध्ये श्रीमद भागवत कथा हरिभक्तपरायण आदरणीय वाणीभूषण देवीदासजी महाराज अडाभाई यांची सुश्राव्य अशा प्रकारची भागवत कथा आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या आनंदाने आपण श्रवण करत आहोत. भाषेमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी कथेचं श्रवण करत आहोत. महाराज कथा यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून या ठिकाणी अशी एकही व्यक्ती सापडणार नाही की या अगोदर भागवत कथेचं कुठं थोडं सुद्धा श्रवण घडलेलं नाही, अशी व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. पण जे टी व्हीवरती पाहण्यात आणि प्रत्यक्षात पाहण्यात जो आनंद आहे तो आनंद आज तुमच्यामुळं आम्हाला या ठिकाणी मिळत आहे. आणि असा आनंद तुम्ही या ठिकाणी आम्हाला निर्माण करून दिला त्याबद्दल तुमचे जेवढे धन्यवाद देत आहोत ते कमीच पडतील असं मला या ठिकाणी वाटतं. गावातील अनेक दिग्गंजक महाराज मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, रोज देखील उपस्थित राहतात. त्यामुळे सर्वांचे या ठिकाणी आयोजकाच्या वतीनं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि काल नजर चुकीनं आमच्याकडून एक सांगण्याचं तुम्हाला असं राहण्यात गेलं होतं की श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व या ठिकाणीच्या जे काही महिला मंडळी आहेत वस्तीच्या आणि वस्तीच्या परिसरामध्ये असणाऱ्या ह्या गेली 6 दिवसापासून या ज्ञानेश्वरी पारायणासाठी या ठिकाणी वाचनासाठी बसलेले आहेत. मी त्या महिलांचा विशेष करून आभार व्यक्त करतो. का? कारण मला ज्यावेळेस या ठिकाणी आलो त्यावेळेस गाव पूर्वीचं माहितीतलं पण परिचित सुद्धा आहे. पण काय झालं, मध्यंतरीच्या काळामध्ये संपर्क नसल्यामुळं थोडंसं विसंगतपणा त्यामध्ये आला आणि मला काही लोकांनी आरती
विश्व का